जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध। दशक 11वा। भीम दशक नाम। समास दुसरा। चत्वार देव निरूपण नाम। श्रीराम समर्थ। आपल्याला भीम दशकाच्या मागच्या समासात महंतांची लक्षणं सांगत असताना अंतरंगातून बदल घडणं किती अगत्याचं आहे हे समर्थांनी समजावून दिलेलं आहे। शेवटी सहज समाधीची व्याख्याही त्यांनी आपल्याला विशद करून सांगितलेली आहे। अनेक प्रापंचिक घडामोडीत राहूनही महंत त्यांच्या आंतरिक स्थितीपासून कधीच ढळत नाहीत, आत्मरामापासून वेगळं होत नाहीत, अलग होत नाहीत। त्यांचं आंतरिक मौन कधीही भंग पावत नाही। त्यासाठी आवश्यक विवेक विचार त्याला सत्संगतीतून मिळतो आणि तीच त्याच्या जीवनातील सद्गुरु कृपा होय। इथपर्यंत समर्थांनी केलेलं सुंदर विवेचन आपण पाहिलेलं आहे। मग चंचल जगात राहून निश्चळाची नाळ जुळलेले किती महंत आहेत। अशी स्थिती प्राप्त होण्यात नेमकी कोणती अडचण येत असते? निश्चळापर्यंत न पोचण्यामागची कारणं कोणती असावीत? याविषयी विस्तृत प्रतिपादन समर्थ या चत्वार देव निरूपण नाम समासातून करत आहेत। चत्वार देव म्हणजे काय? चत्वार देव म्हणजे चार देव। प्रत्येकानं आपापल्या ज्ञानाच्या कुवतीनुसार देवांविषयीची संकल्पना आपल्या अंतरंगात तयार केलेली असते। देवांच्या अशा चार प्रमुख प्रकारांविषयी तसंच त्यापैकी मुख्य देव असणाऱ्या परमात्म्याला कसं जाणायचं याविषयी अतिशय गहन चिंतनही समर्थ या समासाद्वारे आपल्या समोर ठेवत आहेत। भगवंत शोधासाठी धडपडणाऱ्या सामान्य जीवाची आंतरिक स्थिती कशी असते? सारासार विवेकाच्या अभावी तो मनातून कसा संभ्रमित असतो याचं चित्रण सर्वप्रथम समर्थ आपल्याला विदित करू इच्छितात। अंतर्मुख होऊन या समासातील ओव्यांचा विचार केल्यावर असं लक्षात येतं की समर्थ आपल्या समोर जणू आरसाच धरत आहेत आणि त्याद्वारे आम्हा प्रत्येकाची स्थिती कथन करत आहेत, ते सांगू लागतायत। श्रीराम समर्थ। एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे। म्हणजे या जगामध्ये फक्त दोनच वस्तू आहेत, एक म्हणजे निश्चल आहे आणि दुसरी म्हणजे चंचळ आहे। सर्व प्राणी मात्र चंचळातच गुंतलेले आहेत। निश्चल हे सदा सर्व काळ जसेच्या तसेच असते। पाहे निश्चळांचा विवेक, ऐसा लक्षांमध्ये एक, निश्चळा ऐसा निश्चयात्मक, निश्चळीची तो। म्हणजे निश्चळासंबंधी विचार करणारा लाखो लोकांमध्ये, लाखो माणसांमध्ये, लक्षावधी माणसांमध्ये एखादाच असतो जो निश्चलासंबंधी निश्चयात्मक खात्रीपूर्वक विचार करतो। तो स्वतःही निश्चळाप्रमाणे निश्चळच बनतो। बघा समर्थ आपल्याला काय सांगतात की या विश्वामध्ये अनंत घडामोडी चाललेल्या असतात। बस स्टँडवरती, रेल्वे स्थानकामध्ये, मोठी कार्यालयामध्ये, अशा ठिकाणी आपण पाहतो तर आजकाल सर्व ठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेले असतात। त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या कित्येक घटना, इतकिंचित घटना तो कॅमेरा टिपत असतो, पण तो स्वतः मात्र एका ठिकाणी स्थिर असतो। तसंच काहीसं निश्चळ आणि चंचळाचं आहे। अर्थात परब्रह्माला कॅमेऱ्याची उपमा देणं योग्य नव्हे, पण अशा उदाहरणांवरूनच या संकल्पना
आपल्याला समजू शकतात। आपण ज्या प्रभू रामाचं सदैव स्मरण करत असतो तो प्रभू राम स्वतः निश्चल आहे, परब्रह्म स्वरूप आहे। निश्चळ म्हणजे निश्चळ किती? उदाहरणार्थ, उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे असं राजा दशरथानं सांगतात प्रभू रामाला विशेष असा काही हर्ष झाला नाही। थोड्याच वेळानंतर कैकेयीच्या हट्टापायी त्याला वनवासात जायला सांगितल्यानंतरही त्याला कसलाही विषाद वाटला नाही किंवा दुःख वाटलं नाही। म्हणजे दोन्ही स्थितीमध्ये तो अंतर्यामी निश्चळ होता। अशा त्या प्रभू राम स्वरूपाला, प्रभू रामाला समर्थ निश्चळ म्हणून आपल्या समोर उभा करत आहेत, हे ध्यानात ठेवा। अशा निश्चळ रामाच्या नावाचं जेव्हा आपण स्मरण करू लागतो तेव्हा आपली मनस्थिती कशी असते? नामाला बसलं की मनाची अशी काही चुळबुळ सुरू होते की बस सांगायलाच नको। उदाहरण म्हणून माझ्या ओळखीचे एक सद्ग्रस्त त्यांचा अनुभव मला सांगत होते की जेव्हा ते नामाला बसत तेव्हा त्यांना 40 वर्षापूर्वी एका मनुष्यानं 100 रुपयांना कसं फसवलं होतं, तो प्रसंग त्यांना सारखा नाम घेताना आठवायचा। असं नका, पण निश्चळाच्या चिंतनाला बसावं आणि मनानं चंचळाकडे धाव घ्यावी, अशी आपल्या मनाची अवस्था। अर्थात जसं पाण्यात तुरटी फिरवलं की गाळ तळात बसतो, तसं नाम घेऊ लागलं की विकार तळाशी बसतात आणि आपण निश्चळाकडे जाऊ लागतो। त्याबद्दल निश्चिंत असावं। मात्र सुरुवातीला आपलं मन चंचळात गुरफटतं, हेही खरंच आहे। निश्चळ मात्र कुठंही जात नाही, ते तसंच स्थिर असतं। चंचळाच्या माया बाजारातून निश्चळाकडे जाणारा लाखात एखादाच असतो। त्यालाच गुरुकृपेनं, सद्गुरुकृपेनं निश्चळाच्या दालनात प्रवेश मिळतो। पहा, आपल्याला माहीत आहे आपली भारताची अंतराळ संस्था इस्रोनं एकाच वेळी 104 उपग्रह आकाशामध्ये सोडून विक्रम केला होता। मग मनुष्याची बुद्धी इतकी प्रगल्भ झालेली असताना सुद्धा, त्याच्याकडे अपाट क्षमता असतानाही तो निश्चळाशी एकरूप होताना कुठं बरं कमी पडत असावा? 4थ्या दशकामध्ये समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे, काहीच न करुणी प्राणी राम नाम जपेवानी। इतर काहीच न करता केवळ राम नाम जपल्यामुळं भगवंत संतुष्ट होतो, असा त्याचा अर्थ होतो। आपल्याला मात्र सतत काही ना काहीतरी करण्याची, चंचळात सदैव हातपाय मारत राहण्याची सवय लागलेली आहे। काहीच न करता स्वस्थ बसून राहणं हा मनुष्य स्वभावच नव्हे। आपण सहजासहजी चंचळातून निश्चळाकडं जाऊ शकत नाही। आपण संस्कारक्षम असल्यानं रीतिरिवाजांना धरून राहण्यातच आपण धन्यता मानतो। जनरेट्यामुळे आपण चंचळात ओढले जातो। परमार्थ मार्गावर चालताना असे अनेक पाश मोह आपल्याला जकडून ठेवू पाहतात। काहीच न करुणी प्राणी राम नाम जपेवानी असं म्हणणारे समर्थ हे लाखात एखादेच असतात। याच्या उलट आपल्यासारख्या सामान्यांची अशी समजूत असते की चांगलं शिकलं, नाम कमावलं, नोकरी धंद्यातून घर उभा केलं, प्रपंच थाटला, मुलाबाळांना शिकवलं, त्यांच्या संसाराची घडी नीट बसवून दिली म्हणजे जीवन सार्थकी लागतं। ही झाली आपली एक बाजू। समजा प्रपंचात आपण काहीच न करता स्वस्थ बसलो तर लोक सर्वजण बहुतेक याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय असं म्हणायला सुरुवात करतात। हा बोलत का नाही किंवा काही करण्याची त्याला इच्छा का होत नाही असं बोलून ते आपल्याला हैराण करून सोडतात। म्हणजेच
राम नाम घेत बसलं तर प्रपंच का करत नाही, आणि प्रपंच करू लागलो तर देवाधर्माचं काही का करत नाही, अशा दोन्ही बाजूंनं समाज बोलत असतो. हे ध्यानात ठेवा. देवधर्म करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? देव आहे तरी कोण? देवधर्म करण्यामागं समाजाची मानसिकता आहे तरी कशी? या प्रमुख प्रश्नांवर तर पुरता गोंधळ उडाल्याचं दिसून येतं. चंचळातून निश्चळाकडे जाण्यासाठी मोठी ऊर्जा लागते आणि ती सद्गुरूंच्या कृपेनंच मिळू शकते. आंतरिक तीव्र तळमळ, निष्ठा, विश्वास आपल्याला भगवंत प्राप्तीच्या ध्येयाकडं झेपावण्यास मदत करतात. चंचळात राहून निश्चळ गाठण्याचा दृढ निश्चय करणारा वेगळाच असतो. निश्चळ स्थितीची अनुभूती घेण्यासाठी त्याची आंतरिक तयारी झाल्यानं तो परब्रह्मस्वरूप होऊ शकतो. महाकाय लाटा सतत आदळत असतानाही समुद्र किनारीचे खडक निश्चळ असतात, पण किनाऱ्यांवरील वाळूचे कण छोट्या लाटेसरशी आत बाहेर करत राहतात. निश्चळाची एकाकार न झाल्यानं आपली ही जन्ममृत्यूची ओढाताण सुरूच राहते. समर्थ पुढे सांगतात, या निश्चळाच्या गोष्टी सांगती, पुन्हा चंचळाकडे धावती, चंचळ चक्री निघून जाती. ऐसे थोडे, म्हणजे काही लोक असे असतात की गोष्टी तर निश्चळाच्या करतात, पण पुन्हा चंचळाकडेच धावत राहतात. या चंचळाच्या चक्रातून सही सलामत सुटणारे फारच थोडे लोक असतात. बघा, शाश्वताचा महिमा सांगणारे खूप लोक असतात, खूप पुष्कळ असे लोक असतात, पण गंमत अशी आहे की तेच पुन्हा अशाश्वताकडे ओढले जातात. या चक्रातून सुटणारे खूप थोडे असतात. पहा, समाजात आज व्यासगादीवरून निश्चळाचं चिंतन करून घेणारे अनेक आहेत. ते लोकांना शाश्वताचं महत्त्व पटवून देतात, मात्र थोड्याच अवकाशात ते चंचळात ओढले जातात. जी त्यांची गत तीच आपल्या समाजाचीही गत असते. हेच समर्थ पुढील शब्दात सांगत आहेत. पुढच्या ओव्यांमध्ये खूप सुंदर असं मांडत आहेत. चंचळी चंचळ जन्मले, चंचळाची मध्ये वाढले, अवघे चंचळची बिंबले जन्मवरी. म्हणजे चंचळात चंचळच जन्मते, ते चंचळातच वाढते आणि त्यामुळे जन्मभर मनावर चंचळाचाच ठसा उमटतो. पृथ्वी अवघी चंचळाकडे, करणे तितुके चंचळी घडे, चंचळ सांडून निश्चळी पवाडे. ऐसा कैचा, म्हणजे सर्व सृष्टी चंचळ आहे, सर्व क्रिया चंचळातच घडत असतात, म्हणून चंचळ सोडून निश्चळाचा विवेक करणारा वेगळाच असतो किंवा खूप दुर्मिळ असतो. चंचळ काही निश्चळेना, निश्चळ कदापि चळेना, नित्यानित्य विवेके जना. म्हणजे काही, म्हणजे जे चंचळ आहे ते कधी निश्चळ होऊ शकतं, आणि जे निश्चल आहे ते कदापिही चळत नाही. नित्यानित्य विवेक केल्यामुळे लोकांना चंचळ काय आणि निश्चल काय याचे थोडेसे ज्ञान होते. पहा, सामान्य लोक चंचळात जन्म घेतात, त्यातच ते वाढतात आणि अशाश्वताचे परिणाम भोगत मरण पावतात. म्हणून निश्चळाची स्थिती समजून घेणं अवघड बनतं. चंचळात राहत असताना स्वस्वरूप जाणणारा राजहंसासारखा, म्हणजेच विवेक विचारांना चंचळातून केवळ निश्चळाचं सेवन करणारा महानुभव महंत अत्यंत दुर्मिळ असतो, लाखात एखादाच असतो असं म्हणा. त्यामुळं शाश्वताचा बोध करून घेण्याच्या उद्देशानंच समर्थ या समासात संपूर्ण पुढचं मार्गदर्शन अतिशय सुरेख असं करत आहेत. बघा, निश्चळ चंचळाच्या द्वंद्व युद्धामध्ये बहुतेक वेळा
चंचळाचाच विजय होताना दिसतो. आपल्याला निश्चळ परब्रह्माची अनुभूती येत नाही. खरं तर आपण निघतो निश्चळाच्या शोधात, पण त्या प्रयत्नात गुरफटून जातो चंचळामध्येच. याला कारण आपली दृश्यासक्ती. प्रापंचिक दृष्टिकोनातून विचार केल्यावर शाश्वत किंवा निश्चळ आणि अशाश्वत किंवा चंचल या शब्दांना अनुक्रमे समाधान आणि सुख या शब्दांनी बदलता येऊ शकेल. आपण समाधानाचा शोध घेतोय खरं, पण तो सुखाच्या बाजारपेठेत. इथंच आपली चूक होते. आपण छोटंसं जर उदाहरण पाहिलं तर एखाद्या आईचं मूल रडू लागलं की त्याची आई काहीतरी खेळणी त्याच्या पुढं टाकते. मग ते मूल थोड्या वेळापुरतं त्यात रमून जातं, पण एखादी वेळ अशी येते की त्याला त्याच्या आईशिवाय दुसरं काहीही नको असतं. आपल्या पुढेही आपण चंचळातील आकर्षक गोष्टी आल्या की त्यात आपलं मन रमतं, आपण रंगून जातो. भगवंताचं आपल्याला विस्मरण होतं. पण जेव्हा फक्त भगवंतच हवाय अशा तीव्र तळमळीनं आपण कासावीस होऊ लागलो, ज्यावेळेस अशी वेळ येते तेव्हा तो आपल्याला उचलून कडेवर घेतोच. आपल्या सर्वांस शाश्वताची समाधानाची तहान लागलेली आहे, मात्र ती शमण्याआधीच सुखाच्या आशेनं आपण चंचळात ओढले जातो. कारण आपल्याला असं वाटतं की उत्तम प्रपंच करणं, मुलांचं भवितव्य उज्ज्वल बनवणं यात समाधान आहे. म्हणजे अर्थात ती आपली कर्तव्य आहेतच. प्रपंचाचे आपण मालक नसून पालक आहोत या भावनेनं कर्तव्यपूर्तीसाठी प्रयत्न जरूर करावेत. पण प्रारब्धवश त्याचं जे फळ मिळेल ते आनंदानं स्वीकारलं पाहिजे. परंतु तसा आपला सहज दृष्टिकोन नसल्यामुळं आपलं समाधान परिस्थितीजन्य असतं. त्याचंच गोंडस नाव म्हणजे सुख. सुखालाच आपण अज्ञान व समाधान मानून बसतो. जे शाश्वत आपल्या अंतरंगात नित्य वसतं त्याला अनुभवणं हा आपला अधिकारच आहे. पण हे शाश्वतच आपण सुखाला आनंद म्हणून देतो. सुख चंचलावर आधारलेलं आहे. मनासारख्या गोष्टी घडल्या तर सुख वाटतं, नाही घडल्या तर दुःख वाटतं. मग त्या मनालाच आपण विचारावं की बाबा मना, तुझ्या समाधानाच्या आड येतं तरी काय? समाधान तर भगवंतानं तुझ्या सोबतच दिलंय. मग तू असमाधानी कसा काय, असमाधानी का? याचं उत्तर मन देईल किंवा न देईल, पण समर्थ मात्र याचं उत्तर लगेच देत आहेत. काही उमजले तरी नुमजे, काही समजले तरी न समजे, काही बुझे तरी निर्बुझे. किंचित मात्र म्हणजे थोडेफार कळले तरी न कळल्यासारखेच होते. थोडे काही समजले असे वाटते पण समजलेले नसते. काही प्रचिती आल्यासारखी वाटते पण ती किंचित मात्रच असते, किंचित मात्रच कळते. संदेह, अनुपान आणि भ्रम, अवघा चंचळामध्ये श्रम, निश्चळी कदा नाही वर्म. समजले पाहिजे म्हणजे माणसाच्या मनात जे संदेह, अनुमान आणि भ्रम वगैरे उत्पन्न होतात ते सर्व चंचळामुळेच होणारे भ्रम असतात. या गोष्टी निश्चळामध्ये कधी असूच शकत नाहीत. हे वर्म समजले पाहिजे. मग मन नेहमी समाधान स्थितीतच असायला हवं, पण ते तसं नसतं. मनात वेगवेगळे प्रवाह नित्य नियमानं वाहत असतात. ते येतात कुठून? आपल्या सुखदुःखाचं कारण मनाचं पृथक्करण करून म्हणजे पडताळणी करून समजून घेता येऊ शकतं.
मन मुळातच प्रसन्न असतं, तरीही तुकोबारायांना मन करारे प्रसन्न असं का सांगावं लागलं? थोडा विचार करा. त्याची प्रसन्नता कोण रोखून धरतं? समर्थ म्हणतात, संदेह अनुमान भ्रम यामुळं मन कष्टी असमाधानी राहतं. संदेह म्हणजे संशय भविष्याविषयी असतील, भूतकाळातील घडलेल्या घटनेच्या पश्चातापाविषयी असतील, वर्तमानातील घटना मनाजोग्या घडतील की नाही याविषयी असतील, जीवनात अमुक गोष्टी सुख देतील हे आपण अनुमानानंच म्हणजे आपल्या अंदाजानंच गृहीत धरतो. कर्जबाजारी होऊन मुलाला परदेशात शिकण्यासाठी पाठवावं जेणेकरून तो आपले पांग फेडेल असा विचार कित्येक आईबाप करतात. पण पुढं तोच मुलगा परदेशी स्थायिक होतो. मग कुठलं सुख आणि कसले पांग? सुख लाभेल हे आईबापाचं केवळ अनुमान होतं आणि त्यामुळंच असमाधान त्यांच्या पदरी आलं. समाधान हे शाश्वत आहे. ब्रह्मासारखं ते सदा आपल्या सोबतच आहे. आपण मात्र त्याला अनुमानाच्या विजेरीनं शोधायला निघतो. भविष्यात ते सापडेल या आशेवर तो राहतो आणि इथंच आपली फसगत होत असते. समाधान वर्तमानात आहे, सध्याच्या क्षणात आहे. संदेहामुळं हाती असलेलं समाधान आपण घालवून बसतो. असमाधानाचं आणखीन एक कारण म्हणजे भ्रम. सगळ्यात कर्तृत्वान मीच, माझ्यासारखे कष्ट कुणीच केले नसतील इथपासून ते मी जीव हा भ्रम द्वैत पसारा इथपर्यंत सारे भ्रम समाधानास आपल्यापासून दूर ठेवतात. म्हणूनच समर्थ सांगतायत की चंचळातून समाधान कधीच प्राप्त होत नाही. तसं करण्याचे प्रयत्न म्हणजे व्यर्थ श्रम आहेत. शाश्वतामध्ये संदेह, अनुमान, भ्रम या गोष्टींना अजिबात स्थान नाही. हे वर्म आपण समजून घेतलं पाहिजे. असमाधानाचं कारण असलेल्या संदेहाचं मूळ कशात आहे? अनुमान, भ्रम आपल्या मनात का उत्पन्न होतात? हे समाधानास का झाकून टाकतात? याच्यावर प्रकाश टाकताना समर्थ पुढे सांगत आहेत, चंचळा करी तितुकी माया, माईक जाये विलया, लहान थोर म्हणावया कार्य नाही. म्हणजे जेवढे काही चंचळाकार आहे ते सर्व माईक असते आणि जे जे माईक असते ते नाश पावते. माया निर्मित वस्तूंमध्ये लहान थोर असा भेद करणेच योग्य नाही, बरोबर नाही. कारण सर्व काही नाशिवंतच असते. पहा, ज्या ज्या गोष्टी जे जे चंचळ आहे, अशाश्वत आहे, त्या सर्वांना उत्पत्ती, स्थिती व लय यांचं बंधन आहे. ते सर्व माईक आहेत, ते नाशवंत आहेत. हे मनानं पक्क करावं. चंचळ सतत रंग बदलत असतं. मनुष्यही रंग बदलतोच, हे लक्षात ठेवा. मग ही त्याची प्रवृत्ती तयार कशी होते बरं? पंचतत्व आणि त्रिगुण यांनी मिळून बनलेल्या अष्टधा प्रकृतीच्या अनुषंगानं तो स्वतःचे रंग बदलतो. कुणाकडं सत्वगुण, कुणाकडं रजोगुण, तर कुणाकडं तमोगुण प्रगल्भ असतो. त्यामुळं अंतर्यामी एकच स्वरूप वसत असताना बाह्य रंग रूप वेगवेगळं दिसतं. अनेक फुलं जाती, त्यांच्या अनेक जाती प्रजातींची फुलं असतात. पण ती सर्व फुलं एकाच जातीची येत असली, म्हणजे एकाच फूल या जातीची येत असली तरी त्यांचे सुगंध, रंग, आकार वेगवेगळे असतात, वेगवेगळाले असतात.
गुलाब, चाफा, मोगरा, शेवंती, केवडा यांसारखी सुगंधित फुलं हारतुऱ्यामध्ये स्थान मिळवतात. भगवंत चरणी जाण्याचं सौभाग्य त्यांना प्राप्त होतं. तसेच पळस, बहावा, बोगनवेलीसारखी फुलं आपल्या डोळ्यांना सुखावतात, पण धोत्र्यासारख्या काही फुलांना त्यांच्या अवगुणांमुळं बहिष्कृत होण्याची वेळ येते, हे ध्यानात ठेवा. असे सत्व, रज, तमो गुणांचे अनेक प्रकार सृष्टीत पाहायला मिळतात. सूर्याचंच बघा ना, पृथ्वीच्या उदरातील म्हणजे जमिनीच्या पोटातील बीज अंकुरण्यासाठी, ते बहरण्यासाठी सूर्य कोमल होतो, तर जंगलातील वणवा भडकवताना तो आग ओकू लागतो. हाच सूर्य सृष्टीतील सर्वांचं भरण पोषणही करतो. तत्व एकच, पण गुण वेगवेगळे आहेत, हे आपण फरक लक्षात घेतला पाहिजे. अंधारात उजेड देणारी ज्योत, थंडीत ऊब देणारी शेकोटी कोमल वाटते, पण तोच अग्नी घरावर पडला तर घरदार भस्मसातही करतो. जठराग्नी शरीराचं पोषण करतो. अग्नितत्व एकच, पण गुणधर्म वेगवेगळे, निराळे. अष्टधा प्रकृतीचं हेच तर वैशिष्ट्य आहे. म्हणायला तत्व एक, पण त्यात अनंत विकार भरलेले आहेत. यावर भाष्य करताना पुढे समर्थ सांगतात, सगट माया विस्तारली, अष्टधा प्रकृती फांपावली, चित्र विचित्र विकारली, नाना रूपे. म्हणजे सरसकट सर्वत्र मायाच विस्तारलेली असून अष्टधा प्रकृतीच्या रूपाने तीच फोपावलेली आहे. तिच्या योगेच चित्र विचित्र नाना रूपे उत्पन्न झाली आहेत. नाना उत्पत्ती, नाना विकार, नाना प्राणी लहान थोर, नाना पदार्थ मकार, नाना रूपे. म्हणजे मायेच्या योगेच अनेक पदार्थ उत्पन्न झाले आहेत, नाना विकार उत्पन्न झाले आहेत. लहान थोर असंख्य प्राणी, नाना पदार्थ, नाना प्रकार, नाना रूपे यांनी विश्व व्यापून गेलेले आहे. विकारवंत विकारले, सूक्ष्म जडत्वास आले, अमर्याद दिसो लागले, काहीचा बाही. म्हणजे अष्टधा प्रकृती विचारवंत असल्यामुळे तिच्या योगे सूक्ष्म अव्यक्त असलेली ही सृष्टी दृश्य झाली व अमर्याद काहीच्या बाही स्थूल रूपाने प्रगट झाली. बघा, सृष्टी विकारवंत आहे. विकारामुळं सृष्टीतील सूक्ष्म जाणीव जड रूपात दिसते. जडामध्ये त्रिगुण कमी जास्त प्रमाणात भरलेले असल्यामुळं अनंत शरीर, अनंत प्रवृत्ती असे चंचळाचे अगणित असे प्रकार दिसू लागतात. समर्थ पुढे सांगतात, मग नाना शरीरे निर्माण झाली, नाना नामाभिधाने ठेविली, भाषा परत्वे कळो आली, काही काही. म्हणजे मग नाना शरीरे निर्माण झाली, त्यांना नाना प्रकारची नामे ठेवली गेली. भाषेच्या योगाने त्यांच्यातील काही काही कळून येऊ लागली. बघा, चंचळ, चंचळ म्हणजे अष्टधा प्रकृतीचा विकास आहे. त्यात संशय खोलवर रुजलेला आहे. माया निर्माण झाली, तिनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. हाच संदेहाचा, भ्रमाचा, अनुमानाचा उगमबिंदू आहे. ते आपल्यामध्ये वास करून असतात, कारण आपणही त्या अष्टधा प्रकृतीतच, त्याच अष्टधा प्रकृतीचीच आपण लेकरे आहोत. अंतरंगात खोलवर रुजलेल्या संशयाला, भ्रमाला दूर करण्याचा एकमेव मार्ग आहे, आणि तो म्हणजे श्रद्धेचा. ज्याला भगवंताविषयी अपार श्रद्धा आहे, त्याला संशय स्पर्श करू शकत नाही. तो मायेच्या कक्षेत असूनही मायातीत होऊन जगू शकतो. आज मनुष्य एकीकडं लौकिकार्थानं श्रीमंत बनत चाललाय, पण
दुसरीकडं त्याचं आंतरिक ऐश्वर कमी होत चाललेलं आहे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. परमार्थात तो दारिद्र्य रेषेखालचं जीवन कंठत करत असतो, कुंठित असतो. श्रद्धेच्या अभावी त्याला स्वस्वरूपाकडे जाण्याचा मार्गच गावत नाही, मार्गच कधीही सापडत नाही. त्याच्याकडं तर्कबुद्धी आहे, पण ती नसत्या काही ना काही वादात त्याला खेचून नेते. मूळ स्वरूप जाणण्यासाठी तर्काची नाही तर श्रद्धेची, निष्ठेची आवश्यकता असते. श्रद्धेच्या अभावावर प्रभावी असा कोणता उपाय समर्थ पुढे सांगणार आहेत ते आपण पाहणार आहोत. समर्थांना अभिप्रेत असलेल्या म्हणजे अपेक्षित असलेल्या महंतांची मनोअवस्था या समासात आपण अभ्यास करत आहोत. महंतानं आतूनच निरासक्त व्हावं यासाठी विश्वाच्या निर्मितीची आणि संहाराची प्रक्रिया मागील सिद्धांत निरूपण नामामध्ये समर्थांनी आपल्याला समजून दिलेली आहे. महंत मग सम्यक दृष्टीनं अभेद वृत्तीनं सृष्टीकडे पाहू लागतो. सर्वत्र त्याला रामरूपच दिसू लागतं. सामान्य जनांना तशी दृष्टी प्राप्त न झाल्यामुळं ते अनेक देवांना मानत असतात. त्यातील 4 प्रमुख प्रकारांपैकी मुख्य देव आहे तो निश्चळ परमात्मा. आपल्या साधन प्रवासाची परिणिती त्या परमतत्वाची अनुभूती घेताना, अनुभूती घेण्यात म्हणजेच आपल्या मूळ स्वरूपाला जाणण्यात व्हायला हवी. जो निश्चळाशी तदाकार म्हणजेच एकरूप होऊ लागतो त्याला आतूनच चंचळाचा तिटकारा वाटू लागतो. अशी सहज समाधी महंतानं नित्य व्यवहारात टिकवून ठेवणं समर्थांना अपेक्षित आहे. नेमकं याच टप्प्यावर सामान्य जीवाची फसगत होते. चंचळाला बोलून तो निश्चळाचा हात सोडून देतो. जीवाच्या मनातील भ्रांत संशय अनुमान त्याला निश्चळाची एकरूप होण्याची संधीच देत नाहीत. ही संधी पुन्हा हस्तगत करता येते ते भक्कम श्रद्धेच्या जोरावर. फक्त श्रद्धाच ती संधी देऊ शकते. हा संक्षिप्त आढावा घेण्याचं कारण म्हणजे हा भीमदशक नाम सुसूत्रतेनं करण्याचा प्रवास आहे. यात महंताचं अंतरंग ते बाह्यांग असं सर्वांग स्वरूप समजून घ्यायचं आहे. 5व्या दशकात समर्थांनी महंताची लक्षणं विस्तृतपणे समजावून दिलीच होती. जसं फुलझाड जर निरोगी असेल, त्याला खतपाणी वेळच्या वेळी दिलं गेलं असेल तर त्याची फुलंही टवटवीत आणि आकर्षक दिसतात. तसं महंत आतूनच सुधारला, चंचळ निश्चळाची संकल्पना त्यानं नीट समजून घेतली तरच तो प्रचंड अशा रामकार्यास सज्ज होऊ शकतो. मग त्याच्या कार्याचा परिमळ चहूकडं 4 दिशांना न दरवळला तर नवळच. महंत श्रद्धेच्या बळावरच आघात कार्य करू शकतो असा समर्थांचा ठाम विश्वास आहे. श्रद्धा भगवंतानं मनुष्याला दिलेली फार मोठी देणगीच आहे. या श्रद्धेतूनच परमात्म्याचं अंतरंगात प्रकटन होतं. मात्र जीवाची तर्कबुद्धी अहंयुक्त संकल्पना श्रद्धेला धक्के देत असतात. परंतु या ज्याची श्रद्धा बळकट आहे, जो सारा भार भगवंतावर टाकून त्याच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून श्रद्धेय अंतकरणानं त्याच्याशी एकरूप झालेला आहे, तदाकार झालेला आहे, त्याला चंचळ सृष्टीचा अजिबातही त्रास होत नाही. हे आपण अंगीकारलं पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. खूप सुंदर असं उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहा, घरापासून एक दूरवरती भरलेल्या बाजारामध्ये
एक जोडपं गेलं होतं. बाजार हाट करता करता केव्हाची संध्याकाळ झाली त्यांना समजलंच नाही. घरी पोचायला खूप रात्र होईल, रस्ताही वनातून जाणारा होता. असा विचार करून नवऱ्यानं त्याच गावात मुक्काम ठोकायचा असं सुचवलं. त्याच्या बायकोला मात्र घरी परतायची घाई होती. अशा द्विधा मनस्थितीत असताना दोन गृहस्थ त्या ठिकाणी आले आणि सांगू लागले, आम्हीही त्याच दिशेने जाणार आहोत, तेव्हा एकमेकांना सोबत होईल, मग आमच्याबरोबर चला. रामाच्या साक्षीनं सांगतो, तुम्हाला कसलाही धोका होणार नाही. रामाची साक्ष या शब्दावर त्या जोडप्यानं विश्वास ठेवला आणि ते त्या अनोळखी अशा व्यक्तींच्या बरोबर निघाले. काही अंतर दूर येतात त्या दोघा जणांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. एकानं नवऱ्याला झाडाला बांधून ठेवलं आणि दुसऱ्यानं बाईच्या पदराला हात घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिनं रामाला कळवळून हाक मारली, रामा, या दोघांनी तुझी साक्ष दिली आहे म्हणून आम्ही यांच्याबरोबर निघालो. आता तूच तुझी जबाबदारी सांभाळ. अशी तिची आर्ततेची विनवणी ऐकतात कुठून असे 2 बंदूकधारी सैनिक तिथं आले आणि त्या 2 भामट्यांना हुसकावून लावलं. त्यांनी त्या जोडप्यांना घरापर्यंत सुखरूप अगदी अलगद पोचवलं. श्रद्धेनं असं काही अशक्य ते शक्य करण्याचं सामर्थ्य असतं. वस्त्रहरणावेळी द्रौपदीनं ज्या आर्ततेनं प्रभू श्रीकृष्णांचा धावा केला, तशा आर्ततेनं आपलीही हाक का येत नसावी, कशामुळे येत नसावी बरं, हे आपल्याला कळत नाही. आपल्याला मोबाईलचा, डेबिट कार्डचा आधार वाटतो, पण जर नेटवर्क नसतं, ज्यावेळी नेटवर्क बिलकुलही नसतं, तेव्हा चलन तुटवड्याच्या काळात आपले काय हाल होतात. म्हणजे पैसे खिशातही नसतात आणि पैसे तर भरायचे असतात, पण त्यावेळेस आपले जे काही हाल होतात ते आपल्याला सांगायलाच नको, ते आपण सर्व जाणतो. यावरून चंचळातील गोष्टी शाश्वत नसतात, हे आपण पक्क लक्षात ठेवावं. मनात अपार श्रद्धा असेल तर रामाला पुरवठा करणं भाग पडतं, हे संतांच्या चारित्र्यावरून ध्यानात घ्यावं. विज्ञानानं आणलेला चंचळवाद, सुखसोयींची रेलचेल हे अश्रद्धेमागचं प्रमुख कारण असू शकतं. मात्र श्रद्धा नेमकी कुठं हरवून जाते याचा सखोल विचार करायला हवा. समर्थ सांगतात, अनंत पसरलेल्या पंचभौतिक सृष्टीत अनंत प्रकारचे लोक निर्माण झाले. त्या प्रत्येकात अहम असल्यामुळं जो तो द्वैतात भरलेला आहे. मी जीव या भ्रमातून उत्पन्न झालेल्या बुद्धीनं मनुष्य विश्वाला दिपवण्याची दिवा स्वप्न पाहू लागला. त्यामुळं हे सर्व घडलेलं काय. पुढे, मग नाना रीती नाना दंडक, आचार एकाहून एक, वर्तो लागले सकळ लोक लोकाचारे. म्हणजे मग नाना रीती नाना दंडक निर्माण झाले. निरनिळ्या प्रकारचे लोकाचार रूढ झाले. ते एकापेक्षा एक भिन्न होते आणि त्या लोकाचारांप्रमाणेच सर्व लोक वागू लागले. अष्टधा प्रकृतीची शरीरे निर्माण झाली लहान थोरे. पुढे आपुल्याल्या प्रकारे वर्तो लागती. म्हणजे अष्टधा प्रकृतीच्या योगे अनेक लहान थोर शरीरे निर्माण झाली आणि लोक आपापल्या स्वभावानुसार वागू लागले. नाना मते निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली, नाना प्रकारीची उठिली नाना बंडे. म्हणजे अनेक मतमतांतरे निर्माण झाली, अनेक पाखंडे वाढू लागली, नाना प्रकारचे नाना मतप्रवाह निर्माण झाले. जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला, कोण वारील कोणाला एक नाही.
रूढीचा प्रवाह जसा निर्माण झाला त्याला अनुसरून लोक वागू लागले. कोण कोणाला जाब विचारणार अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रामुख्यानं बुद्धिप्रामाण्यवादामुळंच श्रद्धेला तडे जातात. ताठर भूमिकेमुळं अनेक मतप्रवाह निर्माण होतात. वेगवेगळ्या मतांमुळं सामान्य जीवाची श्रद्धा डळमळू लागते. त्याच्या मनात कृतीत संशय भरू लागतो. तो अनुमान लावण्याचा प्रयत्न करू लागतो. इतर लोक वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला त्याच्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू लागतात. त्यामुळं जीव अजूनच गांगारून जातो. त्याची अवस्था काहीशी अशी होते की पुढे समर्थ सांगतात, पृथ्वीचा झाला गळांडा, एकाहून एक मोठा, कोण खरा कोण खोटा कोण जाणे. म्हणजे सर्व पृथ्वीवर एकच गोंधळ माजून राहिलाय. प्रत्येकजण स्वतःला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ मानू लागला. त्यामुळं कोण खरा आणि कोण खोटा हेच कळेनासे झाले. आचार बहुकचित पडला, कित्येक पोटासाठी बुडाला, अवघा वरपंगची झाला स्वाभिमाने. म्हणजे नाना प्रकारचा आचार रूढ झालाय. पोटासाठी उत्तम आचार बुडालाय, तर अभिमानामुळे आचाराचा देखावा दांभिक लोक करू लागले. देव झाले उदंड, देवांचे मांडले बंड, भूता देवतांचे थोतांड एकची झाले. म्हणजे रूढीचा प्रवाह जसा निर्माण झालाय त्याला अनुसरून लोक वागू लागले. कोण कोणाला जाब विचारणार अशी परिस्थिती निर्माण झाली. बघा समर्थ काय सांगताय तिथं, मतमतांतरामुळं सगळीकडं नुसता गोंधळ उडाला आहे. प्रत्येकजण स्वतःला मोठं समजत आहे आणि अशी समजूत असल्यामुळं खरा कोण आणि खोटा कोण हे जीवाला समजेनासं झालंय. आजची परिस्थिती याहून फारशी वेगळी नाहीये. उदरनिर्वाहासाठी शास्त्राधार घेऊन समाजाला चुकीच्या दिशेनं नेणारे आजही आहेतच. जे आचार धर्म पाळतात त्यातील बहुतांश जण इतरांना दाखवण्यासाठी तसं करत असतात. त्यामुळं सामान्य जीव चहूकडून नागविला जातो. काय करावं हे त्याला उमगेनासं होतं. त्याची श्रद्धा डळमळते, त्याच्या वर्तनाची प्रत घसरते. मग तो प्रत्येक वारी वेगवेगळ्या देवतांच्या दर्शनासाठी जाऊ लागतो. उपासतापास व्रतवैकल्य करू लागतो. हलक्या देवता भूताखेतांच्या भजनी लागतो. अर्थात अशा उपासनांची आलोचना नाही, पण देहाधिष्ठित भूमिकेतून भयगंडातून जीव अशी कृत्य करू लागतो. पण या सर्व गोष्टी व्यर्थ खटाटोपातून त्याच्या हाती काहीच लागत नाही. म्हणून समर्थ पुढे सांगतात, मुख्य देव तो कळेना, कशाच काहीच मिळेना, एकाच एक वळेना अनावर. म्हणजे खरा देव कोणता हे कुणीच जाणत नव्हते. एकाची मते दुसऱ्याच्या मतांशी मिळत नव्हती. सर्वच मतभेद अनावर झाले आणि कुणीच कोणाचे ऐकत नाही अशी अनावस्था ओढावली. ऐसा नासला विचार, कोण पाहतो सारासार, कायचा लहान कायचा थोर कळेची ना. म्हणजे याप्रमाणे सगळा समाज विवेकहीन बनला आहे. सारासार विचार करणारा कुणी राहिलेला नाही. त्यामुळे कोण लहान कोण थोर हेही कळेनासे झाले आहे. शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला, लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडती. म्हणजे शास्त्रांचा बाजार भरला आहे, देवतांची एकच गर्दी झाली आहे. लोक सकाम
समर्थ आपल्याला किती सुंदरपणे समजून सांगतात, जीव ना परम पित्यापर्यंत परमात्म्यापर्यंत पोचू शकत, ना त्याच्या श्रद्धेय देवतेला सत्पुरुषाला तो घट्ट धरून ठेवू शकत. श्रद्धेचा तारू हातातून सुटताच भवसागरात गटांगळ्या खाण्याशिवाय त्याच्या हाती काही उरतच नाही. बोटीत पाणी शिरावं तशी जीवाची अवस्था होते. अनेक संशयानं त्याचं चित्त भरून जातं. खरा परमार्थच हातचा निष्ठून जातो. इतक्या मतमतांतरात, शास्त्रांच्या गलबलाटात विचारांचं तरी कुणाला काय विचारायचं नेमकं, आणि करायचं तरी काय, सत्य शोधायचं तरी कसं, अशा गोंधळलेल्या मनस्थितीत त्याची श्रद्धा पार ढासळून जाते. म्हणून समर्थ पुढे सांगत आहेत, ऐसे अवघे नासले सत्यासत्य हरपले, अवघे अनायक झाले चहूकडे. म्हणजे अशा प्रकारे सर्वच नासले आहे, सत्यासत्य कळेनासे झाले आहे. जिकडे तिकडे योग्य नेता कुणी नसल्याने अराजकता माजलेली आहे. मतांतरांचा गलबला कोणे पुसेना कोणाला, जो जे मती सापडला तयासतेची थोर. म्हणजे मतमतांचा गलबला माजून कुणी कुणाला विचारित नाही असे झाले आहे. जो ज्या मतांच्या प्रवाहात सापडतो त्याला तेच मत श्रेष्ठ वाटू लागते. असत्याचा अभिमान तेने पाविजे पतन, म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधती. असत्याचा अभिमान धरला की अपघात ठरलेलाच असतो. म्हणूनच ज्ञानी लोक सत्याचा शोध घेत असतात. लोक वर्तती सकळ ते ज्ञात्यास कर तळामळ, आता ऐका केवळ विवेकी हो. म्हणजे लोक ज्याप्रमाणे वागत असतात ते तसे का वागतात हे ज्ञात्या पुरुषांना तळहातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्टपणे कळून येत असते. तरी आता विवेकी पुरुषांनी हे सर्व नीट ऐकावे. पहा, सामान्य जीव श्रद्धा दरिद्री बनल्यामुळं अशाश्वत देवदेवतांच्या भजनी लागतो, नादी लागतो. मात्र समर्थांचा महंत विवेकी असल्यामुळं मतमतांतरांच्या वादळातही त्याची श्रद्धा अबाधित राखू शकतो. श्रद्धेनं सद्गुरू प्रदत्त साधनेशी एकनिष्ठ राहिल्यानंच गुरुबोधांवर निसंशयपणे विसंबल्यानंच त्याची आंतरिक स्थिती भक्कम राहते. इतर साधन मार्ग देवतांच्या उपासना चांगल्या असतील नसतील, पण त्या माझ्यासाठी नाहीत. माझ्या सद्गुरूंनी दिलेलं साधन मी प्राणापलीकडं सांभाळणार, अशा निष्ठावंत महंतालाच निश्चळाची अनुभूती येते, असं समर्थ स्वानुभूतीनं सांगत आहेत. पहा, सृष्टी मिथ्या आहे, अशाश्वत आहे. त्यामुळं चंचळात वावरताना महंतानं परमात्म्याला अंतरंगात दृढ धरावं, असं समर्थांचं आग्रही प्रतिपादन आहे. स्वप्नवत जगतात निश्चळाला हृदय कसं धरायचं याची प्रक्रिया देखील ते समजावून सांगत आहेत. मतमतांतरांच्या गलबलाटात तर्कबुद्धीच्या रेट्यात जीव निश्चळापासून ढळू लागतो. अशा वेळी सद्गुरू वचनांवरील अपार श्रद्धाच त्याला योग्य मार्ग दाखवते. गुरुबोधाच्या आधारावरच तो मतमतांतरांच्या गुतळ्यातून बाहेर पडून पुन्हा निश्चळाकडे सरकू लागतो. आकारात राहून निराकाराला घट्ट धरून असलेल्या महंताचा विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो याचं सुंदर वर्णन समर्थ या समासाच्या अंतिम टप्प्यात करत आहेत. एकच एक असलेल्या आकाशाला कुठल्याही सीमारेषांनी मर्यादित करता येत नाही.
तरी त्यांचं मठाकाश, घटाकाश, महदाकाश, चिदाकाश अशा 4 प्रकारात आपण वर्गीकरण करतोच ना, तसं सामान्य जीवाचं मन निश्चळ ब्रह्मस्वरूपाचं चंचळातील अनंत घटकात विभाजन करतं. पण महंतांची दृष्टी एवढी प्रगल्भ व्यापक झालेली असते की ज्याप्रमाणे राजहंस फक्त दूध सेवन करून त्यातील पाणी शिल्लक ठेवतो, त्याचप्रमाणे महंत चंचळातील प्रत्येक वस्तूत अगदी जीवापासून शिवापर्यंत विस्तारलेलं निश्चळ तत्वच फक्त बघत असतो. त्यामध्ये कुठलीही सीमारेषा नसते. मात्र सामान्य जीवाला तरी तशी दृष्टी प्राप्त झालेली नसते. जगात भगवंत ज्या रूपात आहे असं त्याला वाटत असतं. त्याचे 4 टप्पे समजावून सांगताना समर्थ म्हणतात, लोक कोण्या पंथे जाती आणि कोण्या देवास भजती, ऐसी हे रोकडी प्रचिती सावध ऐका. लोक कोणत्या मार्गाचे आचरण करतात, कुठल्या देवाला भजतात, त्या संबंधीचा रोकडा अनुभव आता सावधपणे ऐका. मृत्तिका धातू पाषाणादिक, ऐसी या प्रतिमा अनेक, बहुतेक लोकांचा दंडक. प्रतिमा देवी, मृत्तिका धातू पाषाणादींच्या अनेक प्रकारच्या प्रतिमा असतात. बहुतेक लोक रूढ मार्गाने अशा प्रतिमारूपी देवांना भजत असतात. नाना देवांचे अवतार, चरित्रे एकती एक नर, जप ध्यान निरंतर करीती पूजा. म्हणजे काही लोक देवांचे जे नाना अवतार झाले त्या अवतारांची चरित्रे आदराने ऐकतात आणि त्यांची पूजा करून निरंतर त्यांचा जप ध्यान आदी गोष्टी करीत असतात. एक सकळांचा अंतरात्मा, विश्वी वर्ते जो विश्वात्मा, द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा, मानिती एक. म्हणजे काही लोक या जगातील सर्व जीवांचा तो अंतरात्मा आहे. या जगात जो विश्वात्मा, द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा म्हणून ओळखला जातो त्या एकालाच मानतात आणि त्यालाच भजतात. एक ते निर्मळ निश्चळ, कदापि नव्हे ती चंचळ, अनन्य भावे केवळ वस्तूच ते. तर काही लोक निर्मळ निश्चल अशा परब्रह्म वस्तूलाच अनन्य भावाने भजतात. त्यांची त्या अचळ परब्रह्माच्या ठिकाणी अचळ निष्ठा असते. त्यामुळे ते केवळ वस्तुरूपच होऊन राहतात. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. म्हणजे याप्रमाणे नाना प्रतिमा हा एक प्रकार, दुसरा प्रकार अवतार महिमा, तिसरा प्रकार अंतरात्मा आणि चौथा प्रकार निर्विकार परब्रह्म. पहा किती सुंदर पद्धतीनं आणि किती स्वानुभूतीनं समर्थ आपल्याला हे सांगत आहेत. हे ज्ञान कुठेही प्राप्त होऊ शकत नाही. समर्थांना काय नेमकं सांगायचं आहे आपल्याला? पहा, हे जग मिथ्या आहे असं म्हणणारा किंवा ही सृष्टी कल्पना विस्तार आहे असं म्हणणारा मनुष्य मतभिन्नतेमुळं, त्याच्या स्वभावामुळं, अहंतेमुळं देवांना नाना प्रतिमांच्या माध्यमातून भजतो. विश्वातील या प्रतिमा तरी म्हणजे काय? परमार्थाची सुलभ पण उच्च कोटीची व्याख्या करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योगू निश्चित जान माझा. पहा, भगवंताची जी 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 चालती बोलती रूप अर्थातच प्रतिमा जगात पसरलेल्या आहेत, त्या सर्वांच्या अंतर्यामी भगवंतच वसत असतो. त्यामुळं चंचळ रूप म्हणजे भगवंत नसून त्यांच्या अंतकरणात वसणारा तो भगवंत आहे. तो शाश्वत आहे अशी महंतांची ठाम भूमिका असते. महंत कारुण्य प्रधान असतो, दीनवत्सल असतो, उपेक्षितांचा तो खरा आधार असतो. एखादं नाणं चिखलात पडलं म्हणून
त्याचं मूल्य कमी थोडंच होतं का? त्यावरील माखलेला चिखल जर आपण धुतला की ते पूर्वीप्रमाणेच त्याच मूल्यानं व्यवहारात वापरता येतं. तसं नाना प्रतिमांच्या अंतरंगात वसणारा भगवंत त्रिगुणांनी माखलेला आहे, पण म्हणून तो भगवंत नाहीच असं होत नाही. ते जाणायला महंतांसारखी व्यापक दृष्टी कामाला येते. सद्गुरू म्हणतात की आपण कधीही कुणाचे दोष बघू नयेत. दोष न बघणं म्हणजेच निश्चळाचा आपण लावलेला त्रिगुणात्मक चिखल धुण्यासारखं आहे. इतरांच्या दोषांचं चिंतन करणं म्हणजे त्या दोषांचं आपल्या चित्तात पोषण करणं होय. तसं पाहिलं तर साधं सोपं तत्वज्ञान आहे, पण त्या मागची भूमिका मोठी गहन आहे. भगवंताचा अंश प्रतिमांच्या आधारे गुणदोषात पडला आहे. त्याला आपण गुणातीत दृष्टीनं बघू लागलो, तो जसा आहे तसा त्याला स्वीकारू लागलो की नानाविध प्रतिमा, त्यांचे वेगवेगळे आकार, रंग, रूप न राहता त्या सर्व प्रतिमा भगवंत स्वरूपच दिसू लागतात. दृष्टीच रामरूप झाले की चंचळातून निश्चळत्व, ताकातून लोणी निघावं तसं वर येतं. जीवात्म्यातील चंचळपण दूर सारलं की उतरतं ते फक्त निश्चळ परब्रह्म. केवळ उरतं परब्रह्म, निश्चळ परब्रह्म. अवतारांच्या महिम्यानं आजकाल बऱ्याच ठिकाणी बस्तान बसवल्याचं दिसून येतं. अमुक या संतांचा हा अवतार, तमुक एक संत यांच्या रूपात अवतरले आहेत असं म्हणत अवतारांच्या नावाखाली व्यक्तिस्त्रोमाचं अवडंबर माजवताना दिसून येतं. मात्र जो खरा महंत आहे, ज्याच्या अंतरंगात परमात्म्याची निश्चळ अवस्था स्थिर झाली आहे, त्याला तो भगवंतच वेगवेगळ्या आकारात निरनिराळ्या अवतारांच्या माध्यमातून प्रगट झाल्याचं, विशेष गुणांनी युक्त होऊन सृष्टीचा तारणहार म्हणून धावून आल्याचं दिसतं. साऱ्या अवतारात त्याला एका भगवंताचं चैतन्य विशेषत्वानं जाणवत असतं. महंत मग भगवंताच्या कोण्या एका रूपाच्या अखंड स्मरणानं त्याच्या अंतकरणात क्रांती घडवून आणतो. त्याच्या जीवनातील कर्तृत्व त्या अवतारांकडं सोपवितो. देवांचा तिसरा प्रकार, ज्याला समर्थ आत्मा अंतरात्मा म्हणतात, त्याला महंत तात्विक जड शब्दात न अडकता त्याचं सोपं नामाभिधान करतो. राम, त्यालाच कुणी कृष्ण, कुणी अल्लाह, कुणी जिजस अशा नावानं साथ घालतात. सारं कर्तृत्व, जीवनातील उत्तरदायित्व त्या अंतरात्म्याकडं अर्थातच रामाकडं सोपवल्यामुळं महंताच्या जीवनात एक विलक्षण टप्पा येतो. तो म्हणजे कर्तेपणाचा ऱ्हास होण्याचा. मी कर्ता नसून प्रत्येक घटना रामाच्या इच्छेनंच होत आहे अशी भावना दृढ होत जाते आणि त्याची कर्तृत्व मिरवण्याची वृत्ती जिरून जाते. सामान्य जीवाच्या मनातील भ्रांत अनुमान मिथ्यत्वाला सत्यत्व देतात, पण महात्म्यांच्या कर्तेपणाचा लोप झाल्यानं, महंताच्या कर्तेपणाचा लोप झाल्यानं त्याच्या मनात भ्रम अनुमान उरत नाही आणि त्याला सर्व प्रतिमान रूपात अवतारात केवळ भगवंतच दिसू लागतो. हे चैतन्य स्वरूप समर्थ अंतरात्मा या संज्ञेनं आपल्या समोर मांडत आहेत. अंतरात्म्याचं चिंतन करता करता महंतांचं मन सृष्टीतील त्रितापांच्या पलीकडं निघून जातं. तिसऱ्या स्वगुणपरीक्षा नामक दशकात आपण त्रितापांचा सविस्तर अभ्यास पाहिलेलाच आहे. आतून मनाला होणारा दाह म्हणजे
आध्यात्मिक ताप, बाह्यांगानं जाणवणारा तो आधी भौतिक ताप, तर देहत्यागानंतर बऱ्या वाईट कर्मांमुळं भोगावा लागणारा आदिदैविक ताप, असे हे त्रिताप आपल्या निश्चळाच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रवासातील मोठे अडथळे आहेत. जीवात्मक भूमिका प्रारब्धाशी संलग्न असते. त्रितापांच्या योगे जीवाला ती देहाशी बांधून घालत असते. कर्तेपणाचा लोभ झाल्यामुळं मन अहममुक्त झाल्यानं त्रितापांचे दाह सोसत असतानाही जीवाला अवघ्या सृष्टीत अंतरात्म्याचंच कर्तृत्व दिसत असतं. अंतरात्म्याच्या कृपेचा प्रसादच तो नित्य सेवन करत असतो. मग तो कधी समुद्राच्या पाण्यासारखा खारा असेल किंवा शाळ्यातील मधुर जलासारखा असेल. घटना चांगली घडो किंवा वाईट, त्यात स्वाभाविकच त्याला अंतरात्म्याचा हात दिसत असतो. असा जीव म्हणजे समर्थांचा महंत या सर्वांकडं भगवंताची लीला समजून बघत असतो. जसं रंगभूमीवरील प्रयोग संपताच त्यातील कलाकार साज शृंगार उतरवून पुन्हा मूळ रूपात येतात, तसं जीवनातील एक घटना घडून गेली की महंत अंतरंगातून पुन्हा अंतरात्म्याशी तदाकार होतो. अशा रीतीनं वर तो विविध पात्र वटवत असला तरी त्याची नाळ अंतरात्म्याशी सतत जोडलेलीच असते. निराकाराची भूमिका एकदा का हृदयात स्थिरावली की मग त्याच्याशी एकाकार होण्यासाठी कुठलेही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. जीवाचा तो सहज स्वभावच होऊन जातो. निर्विकार निर्विकल्प परब्रह्म, ज्याला सामान्यजन नाना प्रतिमा अवतार यांच्याद्वारे जाणण्याचा खटाटोप करत राहतात, ते निर्गुण तत्व सर्वव्यापी अंतरात्म्याच्याही पलीकडं असतं. ईश्वर हा साक्षी भाव आहे. असा भाव प्रकृतीच्या माध्यमातूनच तयार होतो. मात्र ईश्वराच्याही पलीकडचं परमतत्व जीवाला त्याच्या सर्व अवस्थांमध्ये व्यापून असतं. जीवात्मक स्थितीतील त्रिगुणांच्या तडाख्यात सापडलेल्या त्या अव्यक्त तत्वाला पाहण्याची दृष्टी केवळ महंतच प्राप्त करून घेऊ शकतो. निर्क्षीर विवेक बुद्धीनं चंचळातून केवळ निश्चळ पाहू शकणारा परमार्थ सरोवरातील तो राजहंसच जणू असतो. त्यामुळंच समर्थ या समासाचा निरोप घेताना सांगू इच्छितात पुढे, ऐसे हे चत्वार देव सृष्टीमधील स्वभाव, या वेगळा अंतर्भाव कोठेची नाही, असे हे 4 प्रकारचे देव सांगितले जातात. ह्या 4 प्रकारांशिवाय इतर कुठलाही प्रकार या सृष्टीत आढळून येत नाही. क्षीर नीर निवडिती, ते राजहंस बोली जेती, सारासार जाणती, ते महान भाव. म्हणजे क्षीरनीर एकत्र केले असता त्यातून पाणी सोडून दूध जे ग्रहण करतात त्यांनाच राजहंस म्हटले जाते. तसे जे सारासार निवडून सार ग्रहण करतात तेच आत्मसाक्षात्कारी पुरुष जाणावेत. अरे जो चंचळास ध्यायील तो सहजची चळेल, जो निश्चळास भजेल तो निश्चळची. म्हणजे अरे जो चंचळाचे ज्ञान करतो तो स्वतःही चंचळच बनतो, आणि जो निश्चलास भजेल तोच निश्चलच होईल, हे जाणून घ्यावे. प्रकृती सारिके चालावे, परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोकांऐसे. म्हणजे सर्वसामान्य प्रापंचिकांसारखे वर्तन असावे, पण अंतरात शाश्वत आत्मवस्तूंचे अनुसंधान असावे. स्वतः सत्य वस्तू होऊन लोकांमध्ये मात्र लोकांसारखेच वागावे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. पहा समर्थ काय म्हणतात, चंचळाचा ध्यास घेतला तर आपण चंचळातच राहणार, जन्म मृत्यूच्या येरझाऱ्या घालत राहणार. निश्चळाचा निधिध्यास घेतला
तर आपणही निश्चळ स्वरूप होऊन जाऊ. चंचळात चार चौघांसारखं असावं, पण अंतर्यामी सद्गुरूंशी अनन्य होऊन राहावं. त्यांच्या बोधावर अविचल श्रद्धा ठेवून शाश्वताशी समरस होण्याचा प्रयत्न करावा. हाच या समासाचा भावार्थ आहे. हे प्रत्येकानं ध्यानात ठेवलं पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार देव निरूपन्नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.